जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक 12वा, समास 5वा. आत्मनिवेदन. परमार्थ प्राप्तीसाठी मागच्या समासामध्ये आपण बघितलं विवेक आणि वैराग्य दोन्हीची अत्यंतिक आवश्यकता आहे. नुसता विवेक असून चालायचं नाही, नुसतं वैराग्य असून चालणार नाही. तर या दोन्ही गोष्टींची समानता आणि दोन्ही गोष्टी एकत्र असणे त्याची आवश्यकता आपण बघितली. या दोन्ही गोष्टींमुळे होतं काय? विवेक आणि वैराग्य या दोन्ही एकत्र आल्यानंतर आपल्याला साध्य करायचं आहे काय ते ह्या समासामध्ये आपल्याला समर्थ सांगता आहेत. या समासाचं नावच आहे आत्मनिवेदन. आपणास निवेदावे आपण विवेकेनो रावे, अशी समर्थाने आत्मनिवेदनाची पूर्वी व्याख्या केलेली आहे. आपल्याला आपणच निवेदन करायचं, बाजूबाजूला घ्यायचं, सगळं सापडून सगळं बाजूला मोकळं करायचं. कारण मी आत्मनिवेदन करायला घेतल्यानंतर ज्याला ज्याला म्हणून मी म्हणत असतो त्यातलं काहीसुद्धा शिल्लक राहत नाही. आपण जेव्हा एखादी गाडी म्हणतो तर ती जी गाडी असते किंवा लहान मुलांच्या खेळण्यामध्ये काही वेळा ते ब्लॉक्स तयार करतात, छोटे 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 पार्ट्स दिलेले असतात आणि ते सगळे मिळून ते सगळे ब्लॉक वापरले की एक गाडी तयार होते. आता कुठला ब्लॉक म्हणजे गाडी आहे आणि कुठल्या अख्ख्या तयार झालेल्या गाडीला स्वतंत्र स्वतःचं अस्तित्व खऱ्या अर्थाने आहे? तर नाही. मल्टिपल ब्लॉक्समुळे एक गाडी जशी तयार झाली आणि त्या गाडीला अखंडपणामुळे, त्या विशिष्ट आकारामुळे आणि त्या विशिष्ट कृतीमुळे एक संधपणा आला आणि त्यातनं स्वतंत्र एकाची निर्मिती झाल्याचा भास मात्र होत आहे. गाडीचे सगळे पार्ट्स बाजूला केले की त्यातलं मी गाडी असं काही म्हणत नाही. अगदी तद्वतच आपल्या शरीराचं आहे. याच्यामध्ये मी नक्की काय आहे याचा जर विचार करायला घेतला आणि अनुभव घ्यायला सुरुवात केली तर आपल्या लक्षात येतं ह्यात मी म्हणून म्हणता येईल असं काहीसुद्धा नाही आहे. आणि हे समजायलाच मुळी मला ह्यातलं काही नाही आहे हे ज्याच्याने शक्य होतं समजणं ते आहे विवेक, आणि जे नाही ते सोडण्याची तयारी होते त्याला म्हणायचं वैराग्य. आणि ते साध्य करायचं आहे म्हणूनच विवेक आणि वैराग्य याची नितांत आवश्यकता आहे, किंबहुना अत्यावश्यकता आहे असं म्हणूया आपण. आता ते आत्मनिवेदन म्हणजे काय? आता हे मी जे म्हणतोय, आपली साधी वाणी जर विचार केला तर मला जी आत्ता ऐकायला येत आहे वाणी ती आहे वैखरी वाणी. पण मूलभूत 4 वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि शेवटची चौथी जी शब्दरूपाने आत्ता आपण सगळेजण ऐकत आहोत त्याला म्हणायचं वैखरी. पण जी परा आहे तिथून वाणीला सुरुवात होते, ती शेवटच्या ह्या शब्दरूपी वैखरीपर्यंत थांबते आणि त्या सगळ्याच्या सगळ्या 4ही वाणी मिळून वाणी तयार होते. परंतु तिथे जिथे ही सुरुवात होते ते मातृकाक्षर आहे, ते मूळ शब्द आहे, जिथे प्रणव रूपाने आहे. समर्थ या समासाच्या सुरुवातीला एक उदाहरण देतात. रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द चाले. म्हणजे रेखा एक सामान्य रेष, ती अशी वेगवेगळ्या प्रकारे गुंडाळली, म्हणजे दोरा घ्यायचा आणि तो दोरा गुंडाळायचा किंवा त्याला एक आकार द्यायचा आणि त्या आकारातनं निर्माण होतात अक्षरं. असं धरा, ते विणतात की नाही, तर त्या विणण्यामध्ये ती अक्षरं लिहिली जातात, प्रत्यक्षात ती वीण असते. तसं रेखेचे गुंडाळलं, ती रेखा एक घेऊन ती र, य, म, ब, भ या विविध अक्षरांमध्ये गुंडाळून ठेवण्यात आली. त्यातनं ती अक्षरं झाली. अक्षरं जोडली की शब्द झाले. शब्द जोडले की त्यातनं अर्थ प्रगट होतो, वाङ्मयाची निर्मिती होते. म्हणजे अख्खं वाङ्मय एक घेतलं आणि ते जर सगळं बाजूबाजूला करायचा प्रयत्न केला तर वाङ्मयातनं शिल्लक राहील फक्त रेखा. तद्वत या चराचर विश्वाला ज्या मूलभूत तत्व जे आहे ते एकच आहे, त्याला आत्मतत्व किंवा ते मूलभूत मूळमाया प्रकृती धरूया. ते तिथे
हे दिसणारं सगळं विश्व बाह्यांगाने दिसतंय, पण त्याचा मूळ स्रोत जर काही असेल तर ते आत्मतत्व आहे. तत्वामध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व, अर्धमात्रा महत्तत्व मूळ माया, अशी समर्थ आपल्याला इथे ओवी सांगतात. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते मूळ माया, तीच तत्व, तीच अष्टधा प्रकृती, तीच सगळं आहे. त्याला आपण ती म्हणतो कारण ती माया म्हटलेलं आहे म्हणून तिला ती म्हणतो. प्रत्यक्षात ते ना पुरुष स्वरूपी आहे ना स्त्री स्वरूपी आहे. सामान्यपणे आपल्याला माया म्हटल्यानंतर स्त्री वाटते, कारण मला माझ्या बुद्धीला लहानपणापासनं पुरुष आणि स्त्री ह्या दोन अंगाने बघायची सवय झालेली आहे. आणि म्हणून समजावून देण्याच्या सोयीने तिला माया, या मा नाही ती, म्हणून तिला स्त्री रूप झालं. प्रत्यक्षात ती ना पुरुष आहे ना स्त्री आहे, ती आहे प्रकृती आणि ती सगळ्या ठिकाणी समान आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की ती सगळ्या ठिकाणी व्यापलेली आहे, भरलेली आहे. आणि ती भरलेली आहे ती ओळखायची कशी, ती समजून कशी घ्यायची, त्याला उदाहरण देतात. ती मूलभूत निर्माणच झालेली नाही, किंबहुना ज्याच्या आधाराने निर्माण झाली आहे ते कसं आहे. समर्थ म्हणतात, वारे नसता जे गगन तैसे परब्रह्म सगन, अष्टदेहाचे निरशन करून पहावे. हे इथे आपल्याला खूण सांगून देतात समर्थ. वारं नाही अजिबात. आता वारा नसताना जे गगन आहे म्हणजे सघन आहे म्हणजे आकाश आहे, ते कसं आहे बरं. सगळ्या ठिकाणी गच्च भरलेलं आहे, त्याच्यात जागा नाही आहे. तुम्ही म्हणाल की पोकळी तर आकाश आहे, जागा असणे हाच तर आकाशाचा गुणधर्म आहे. पण त्याहीपेक्षा सूक्ष्म जर मी विचार केला तर भरलेलं आकाश म्हणजे ज्याला मी आत्ता ही पोकळी म्हणतो आहे, त्याच्या आत जे तत्व आहे ते सगळ्या ठिकाणी गच्च व्यापलेलं आहे. आणि समर्थ त्याचं उदाहरण परब्रह्माला देतात. समर्थ म्हणतात, अष्टदेहाचे निरशन करून पहावे. हे समजावून घ्यायचं असेल तर मला काय करायला लागेल, तर ह्या 8ही देहांचं निरास करावा लागेल. आता हा विषय थोडा अवघड आहे, कारण निरास करणं म्हणजे सोडणं आलं. मी सांगितलं तसं वैराग्याची गरज आली, त्याच्याशिवाय सोडता येत नाही. म्हणून ब्रह्मांड पिंड उभार, पिंड ब्रह्मांड संहार, दोही वेगळे सारासार विमळ ब्रह्म. म्हणजे काय, तर हे सगळंच्या सगळं सोडायचं आहे. ते काय सोडायचं आहे, तर हे सगळं पिंड आणि ब्रह्मांड जे दिसतंय आणि मी अनुभव घेणारा तो पिंड जो आहे, अशा सगळ्या गोष्टी बाजूला करायच्या आहेत, सोडायच्या आहेत. यांची उभारणी आणि यांची संहारणी. संहारणी म्हणजेच बाजूबाजूला घेणे, ते सोडणे. आणि उभारणी करत घेणं म्हणजे व्यतिरेक आणि अन्वय करत घेणं. अन्वयाच्या ठिकाणी सगळं हे मी 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 आहे असं म्हणत जाणे, आणि व्यतिरेकाच्या ठिकाणी ह्यातलं काही मी नाही असं म्हणत जाणे. येन केन प्रकारेनं आपण दोन्हीकडनं एकाच टिंबाच्या इथे पोचतो. समर्थ म्हणतात, पदार्थ जड आत्मा चंचळ, विमळ ब्रह्म ते निश्चळ, विवरोन विरे तत्काळ तद्रूप होय. ते तद्रूप व्हायला होतं. म्हणजे काय व्हायला होतं, तर एकरूप व्हायला होतं. म्हणून ते एकरूपता किती प्रकारे आहे, इथे समर्थ आपल्याला 3 गोष्टी सांगतात. ती एकरूपता म्हणजे आत्मनिवेदन, त्याचं थोडंसं समर्थ अजून स्टेप बाय स्टेप नेतात असं म्हणूया. तर इथे समर्थ आपल्याला 3 व्याख्या देतात. एक जड आत्मनिवेदन, एक चंचळ आत्मनिवेदन आणि एक निश्चळ आत्मनिवेदन. मग जड आत्मनिवेदन म्हणजे काय, समर्थ म्हणतात, पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचारायचा. त्यातला जड आत्मनिवेदनाचा विचार काय, पदार्थ मन काया आणि वाचा जे जे माझं म्हणून मी म्हणतोय ते सगळंच्या सगळं या भगवंताचंच आहे, सगळं त्याचं आहे. याच्या ठिकाणी आहे म्हणजे ह्या सगळ्याला अस्तित्व आहे, ते भगवंताचं आहे, अगदी बरोबर आहे. परंतु ते आहे अशा भूमिकेमध्ये असतो. आता ह्याच्या पुढचा जो विचार आहे तो आहे चंचळ आत्मनिवेदन. चंचळ करता तो जगदीश, प्राणीमात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही. हे चंचळ आहे सगळं, म्हणजे इथे आत्मतत्वाव्यतिरिक्त दुसरं काही नाही. हे सगळंच्या सगळं त्या परब्रह्माचं, त्यापासून झालेलं आहे ईश्वराचं, आणि हे ईश्वर अंशापासूनच आहे आणि हे सगळं जाणार आहे असा निश्चय आहे. पण इथे सुद्धा मी आहे. आणि निश्चळ आत्मनिवेदनाबद्दल समर्थ म्हणतात, ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैसा, निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा. निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक काय सांगतो, तर चंचळाला ठावच नाही, अस्तित्वच नाही. म्हणून असं अस्तित्व नाही परंतु भासतंय, त्याला म्हणायचं भ्रम.
म्हणून या चंचल आत्मनिवेदनापर्यंत जाणे हे ह्या आत्मनिवेदनाचं मुख्य साध्य आहे आणि ते साधता आलं पाहिजे. म्हणून विवेक वैराग्याच्या आधाराने सगळं सोडता आलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.